नमस्कार मंडळी, मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा भावा बहिणींना आणि यूट्यूब फॅमिलीला पण। तर सकाळी उठून देवपूजा करायचं काम चालू होतं, कारण आज पौर्णिमा पण आहे, म्हणजे दुपारी संपणार होती, कालच लागलेली आणि बाहेर भरपूर असा पाऊस चालू होता। त्यामुळं काही माहेरी पण जाण्याचं आता हे नाही, कारण सलग शनिवार रविवार मुलाला पण सुट्टी होती, घरचं पण काम ॲडजस्ट करून आणि त्यात पाऊस पण चालू होता। तर इथं माझं देव धुवून झाल्यानंतर जे पाणी असतं ते आम्ही तुळशीला घालतो। कोण म्हणतं की बाबा नाही, वरती म्हणजे पत्रावरती ह्याच्यावर टाकायचं असतं, पण मी इकडं तिकडं पायाखाली टाकण्यापेक्षा तुळशीला ओतत असते आणि नंतरच मग देवासाठी फुलं घ्यायची होती। पावसाळ्यात शक्यतो फुलं, पाऊस आणि वारा होता त्यामुळं अशी पळतात, झडून जातात। तर इथं मोगऱ्याला कळ्या त्या भरपूर, आणि हे आषाढी एकादशीला लावले होतं आणि त्याला छान असं पांढरी फुलं आवडतात। महादेवाला पांढरं फुलं आवडतं आणि गणपतीला जास्वंदला गुलाब आवडतं। तर इथं माझं देवपूजा आणि वात लावण्याचं काम चालू होतं आणि अर्णवला पण आज सुट्टी असल्यामुळं काय झालं की जरा दमानेच असं चालू होतं। आणि दररोज घाई गडबडीत देवपूजा आणि टिफिन हे काय होत नाही, मग उशीर ह्यासाठी वेगळा वेळ ते गेल्यानंतर निवांत झाल्यानुसार असं चालू असतं। आणि शेतातली भरपूर कामं होती, तर आज असं ठरवलं होतं की बाबा नाही, आज स्वतःसाठी वेळ द्यायचा, आपण देवपूजा, रक्षाबंधन आहे, तर अर्णवला पण अशी काही बहीण नाही आणि आमच्या भाऊकीत असं कोण जवळचं असं नाही की त्यांना मुली आहेत, आणि माझ्या बहिणींना, चुलत बहिणींना आहेत, पण असं कसं आता भरपूर लांब आहेत सगळ्याजणी, आणि पावसाचे दिवस आहेत त्यामुळं काय नाही, आणि प्रत्येकीला काम असतं, एक जण येते एक जण जाती, तर ह्याचं चालू असतं। आता मी पण ठरवलं की बाबा जाऊ पण त्यानंतर शेतातली कामं येतात आणि राहून जातं, तर वेळ काढला पाहिजे। तर आता हे म्हणजे पाहते की बाबा की रविवार किंवा मध्ये एखादी सुट्टी आल्यानंतर, आणि म्हणतात की आमच्या इथं तर म्हणतं एवढा महिना चालतो की कधी पण राख्या बांधायला, पण प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे वेगळं असतं आणि भाऊ आणि बहिणीचं हे नातं अतूट असतं। तर इथं माझी देवपूजा झालेली आणि मग घरच्यांना, अर्णवच्या पप्पांना पण पावसामुळं कोणी येऊ शकलं नाही, यांची आत्या आली पण त्यांचा काही मी शूट घेतला नाही, आणि अर्णवला पण आवरलं नव्हतं त्यावेळेस आणि त्यांना पण जायची खूप घाई होती। तर इथं मीच रक्षाबंधनाचं त्यांना पण राख्या ते बांधून घ्यायचं होतं, आणि अर्णवने राख्या गावातून घेऊन आलता आणि मला त्याला पण सणाचं महत्त्व किंवा राखी बांधण्याचं महत्त्व कळू द्यावं म्हणून आपलं तो छोटासा प्रयत्न असतो माझा की बाबा त्याला पण ते कळावं, तो पण त्याचं महत्त्व समजून घ्यावं। तर इथं चाललं होतं आणि मी त्याला म्हणत होते, टाक मला पैसे की बाबा किती, मला माझ्यासाठी काय पैसे आणले की काय गिफ्ट आणलं, तो म्हणत होता हा घे धर। तर आता ह्यांना पण बांधायची होती आणि तो म्हणायचा यातलेच पैसे घे, नाही का, गिफ्ट, आणि त्याच्याकडून अपेक्षा पण काय करू शकतो, नाही का, म्हणजे हा बाबा की गिफ्ट द्यावं लागतं की बहीण भावाला, हे त्याला समजण्यासाठी मी त्याला चिडवत होते। तर इथं यांना पण सुट्टी असते शनिवार रविवार, ते पण आलेले असतात गावाकडं, मग त्यांना पण येण्यात वेळ जातो, आणि आत्यांनी बांधलेली, आणि कसं असतं बहिणींना पण